मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही। याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा। राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद। अजितदादा म्हणतात राजीनामा नैतिकतेतून, तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा धनंजय मुंडेंचा दावा। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित। धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये उल्लेख, तर धनंजय मुंडेंना मन आहे का, अंजली दमानी यांची टीका। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता। शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडे यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार। मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली। काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप। धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती। मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात। मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही। हत्या प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार, अंजली दमानी यांचा इशारा। धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा आता भरलाय, दमानी यांची टीका। धनंजय मुंडेंना सह आरोपी करा। मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका, मनोज जरांगेंची मागणी।